गुहेच्या तळाला सांधी कोपऱ्यातून राहणाऱ्या साप विंचवांच्या बिळातूनही पाणी शिरलं होतं. ते त्या साठलेल्या पाण्यावर इथून तिथे वळवळत होते. शेकोटीच्या पिवळ्या उजेडात ती गुहा आता नरकासारखी भयप्रद वाटत होती. गुहा पूर्णपणे भरायच्या आतच इथून बाहेर पडायला हवं हे चौघांनाही कळून चुकलं. राजेश आणि किरणने सामानाची बांधाबांध सुरू केली. लिंबाजी आणि मंगेश पाण्यात उतरून गुहेच्या तोंडाजवळ रचलेले दगड एक एक करून काढण्याचा प्रयत्न करू लागले. पण ते काम आता इतकं सोपं राहिलं नव्हतं. पाण्याच्या सुरुवातीच्या लोंढ्याबरोबर वाहत आलेला गाळ आणि कचरा 2 दगडांच्या खाचेत रुतून बसल्याने ते अगदी घट्ट झाले होते. शिवाय पाणी आता गुडघ्याच्याही वर आलेलं. एक दगड हलवला तर दुसरा अंगावर कोसळण्याची भीती. अगदी जपून काम करावं लागत होतं. काही मिनिटातच सगळी आवराआवर करून राजेश आणि किरण त्यांच्या मदतीला आले. वरचे काही दगड त्यांनी मोकळे केले. पावसाच्या धारा आत येतील असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही. बाहेर आणखी कुठला तरी अडसर होता. एखादं मोडकं झाड वगैरे पाण्याबरोबर वाहत आलं असेल असं त्यांना वाटलं. त्यांनी आणखी काही दगड मोठ्या मुश्किलीने काढून बाजूला केले. पाणी आता कमरेपर्यंत पोचलं होतं. त्यातच विषारी साप त्यांच्या आजूबाजूने वळवळत होते. नशीब त्यांनाही या वेळेला कुणाला डसण्यात काही रस नव्हता. स्वतःला कोरडं ठेवण्या इतकी जागा गुहेत कुठे सापडते का याच विवंचनेत ते बिचारे होते. अर्धे अधिक दगड काढूनही समोरची वाट मोकळी होईना. लिंबाजीने मशालीच्या उजेडात चाच पडून पाहिलं तर त्या गुहेच्या तोंडावरच एक मोठा दगड कोसळून घट्ट रुतलेला दिसला. लिंबाजी ज्या धप्प आवाजाने जागा झाला होता तो हाच दरड कोसळण्याचा आवाज असावा. मुसळधार पावसामुळे डोंगरावरची दगडमाती निसरडी होऊन खाली कोसळली होती. चौघांनी आतून संपूर्ण जोर लावूनही तो दगड हलता हलेना. आसपासच्या फटीतून पाणी मात्र वेगाने आत येत होतं. बाहेर सरींचा आवाज आणि आत पाण्याची पातळी क्षणाक्षणाला वाढत जात होती. गुहेत कॅम्पिंग करण्याच्या निर्णयाचा आता प्रत्येकालाच पश्चाताप होऊ लागला. लवकर काही केलं नाही तर या गुहेतच बुडून मरू आणि आपले शव देखील कधी कुणाला सापडणार नाही याची त्यांना जाणीव होती. चौघांनी पुन्हा एकदा शरीरातील संपूर्ण बळ एकवटून त्या दगडाला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. पण दगड इंचभरही हलला नाही. एक भयंकर मरण त्या दगडाच्या रूपाने आ वासून त्यांच्या समोर उभं होतं. गुहेतील पाण्याची पातळी वेगाने वाढत होती. ज्या उंचवट्यावर त्यांनी शेकोटी पेटवली होती पाणी तिथवरही पोचलं. पण शेकोटी विझण्याआधीच त्यांनी काही जळती लाकडं उचलून गुहेतील कपारींमध्ये उंचावर अडकवून ठेवली. त्यामुळे अजूनही काही वेळ गुहा प्रकाशमान राहिली असती. जगण्याची आशा मात्र क्षणाक्षणाला विझत चालली होती. मला समजत नाही, दिवसभर मरणाचं कडक ऊन होतं आणि रात्री अचानक इतका पाऊस आला तरी कुठून. मला यात सुद्धा जंगलातील भूतांचा हात असण्याची शक्यता वाटतेय, किरण म्हणाला. छे, मला नाही वाटत तसं. पावसाळा तोंडावर आलाच होता. ज्या दिवशी असह्य ऊन असतं बहुधा त्या रात्री पाऊस पडतोच. हा इथला वळवाचा पाऊस आहे. पहाडांवर पहिला पाऊस असाच मुसळधार कोसळतो. मला अंदाज होता, पण एका पावसात गुहा इतकी भरेल, आपल्याला गुहेचं तोंड दगडाने बंद करावं लागेल, तोंडासमोरच दरड येऊन कोसळेल, इतकं सगळं एकाच रात्रीत होईल असं वाटलं नव्हतं. राजेशने खंत व्यक्त केली. पण झालंच ना तसं. तरी मी म्हणत होतो तुम्हाला गुहेत थांबू नका म्हणून. पण तुम्हाला माझ्या इन्स्टिंक्टवर विश्वास नाही तर करायचं काय? मंगेश नाउमेद होऊन म्हणाला. हो, थोडं चुकलंच आमचं, पण असा निराश होऊ नकोस मित्रा. अजूनही वेळ आहे. दोषारोप करत बसण्यापेक्षा आपण सुटकेचा विचार करू, लिंबाजी नव्या हिमतीने म्हणाला. नक्कीच, आपण 9 घोस्ट आहोत. मायावी याक्षिकापुढे देखील हार मानली नाही. 100 फुटी लाटांच्या तडाख्यातून जहाजाला अलगद किनाऱ्यापर्यंत नेलं. आणि आता या वाट अडवून बसलेल्या फालतू दगडासमोर हार मानायची अजिबात नाही. भले हा दगड आपल्या चौघांनी हलणार नसेल, पण तो आपल्या इच्छाशक्तींपुढे नक्कीच हार मानेल, राजेश आवेशाने म्हणाला. म्हणजे
चौघांची इच्छाशक्ती फेकून मारायची का त्याला, की कसं काय? मला नीट समजलं नाही, मंगेशने गोंधळून विचारलं. विनोद कसले सुचतात तुला अशा अवेळी? राजेशकडे नक्कीच काहीतरी प्लॅन असणार, नीट ऐक. लिंबाजी डाफरला. अरे पण हा विनोद नव्हताच, मंगेश मिळमिळीत आवाजात म्हणाला. आपण विज्ञानात तर्फेबद्दल शिकलोय. मोठ्यात मोठी अवजड वस्तू ही तर्फेच्या सहाय्याने हलवता येते. आपणही तेच करू. लिंबाजी किरण, तुम्ही संध्याकाळी सरपण म्हणून बाहेरून एक वठलेलं छोटं झाडच आत खेचून आणलं होतं, आठवतंय? वाहत ते इथेच कुठेतरी गेलं असणार, ते शोधा. मंगेश, तू त्या तर्फेखाली लावायला मजबूत टेकू म्हणून एक चांगला दगड शोध. मी पाण्याखाली बुडी घेऊन या खडकाखालचा गाळ काढण्याचा प्रयत्न करतो. तिघही वेळ वाया न दवडता कामाला लागले. गुहेच्या एका कोपऱ्यात ते वाहत जाऊन अडकलेलं 12-14 फुटांचं झाड त्यांना सापडलं. वठलेलं असलं तरी त्याचं खोड अजूनही मजबूत होतं. तुटता तुटेना म्हणूनच तर त्यांनी ते चुलीत वापरलं नव्हतं. मंगेशने असा दगड शोधला ज्यावर त्या झाडाचं खोड नीट बसेल, आणि तोपर्यंत राजेशने 7-8 बुड्या मारून त्या खडकाखालची बरीचशी माती काढून फट तयार केली. ते लांबच लांब झाड त्या फटीत तिरकं घुसवलं गेलं. खाली तो मजबूत दगड टेकू म्हणून लावला आणि मग चौघांनी झाडाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन पूर्ण जोर लावला. पहिल्याच प्रयत्नात खडक थोडासा हलला, फट पडली, आणखी वेगाने पाणी आत येऊ लागलं. पण यांच्या सुटकेच्या आशेला मात्र पालवी फुटली. पुन्हा एकदा दात ओठ खाऊन त्यांनी झाडावर जोरदार दाब दिला. त्याबरोबर गुहेचं दार अडवून बसलेला तो काळा कुळकुळीत खडक बाहेरच्या बाहेर कोसळला. वाट मोकळी होताच बाहेर अडलेलं पाणी एकदम ओढ्यासारखं आत शिरलं. चौघे त्या पाण्यामुळे गुहेत आणखी आत वाहत गेले, पण नंतर सावरून आधार घेत पुन्हा तोंडाजवळ आले. एकमेकांना हात देत गुहेबाहेर पडले. अजूनही पाऊस बरसतच होता. त्यामध्ये नाचून त्यांनी सुटकेचा, जीव वाचल्याचा आनंद साजरा केला. पण थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात आलं की एक मोठी गोची झाली होती. गुहेत भरलेल्या पाण्यात त्यांचं सर्व सामान बुडालं होतं. खाण्यापिण्याच्या वस्तू, कॅम्पिंग गिअर, मोबाईल फोनसह वैयक्तिक सामानाच्या बॅग, सर्व काही त्या गुहेतील काळ्या कुट्ट पाण्यात वाहून गेलं होतं. हळूहळू आतील मशालींचा उजेडही नाहीसा झाला. गुहा तुडुंब भरली. तिथे थांबून आता काहीच उपयोग नव्हता. सामान हाती लागणार नव्हतंच. भर पावसात, भर रात्री भयानक जंगलात आता ते फक्त अंगावरील कपडे आणि आपलं नशीब यांच्या भरवशावर होते. आज विजयला दूरवर बैलाडिलाच्या पर्वतरांगा दिसत होत्या, पण तिथवर पोचण्याची वाट मात्र सापडत नव्हती. आधीच हे असं घनदाट अडनिडं जंगल, त्यात 3-4 दिवसांपूर्वी झालेल्या धुवाधार पावसामुळे रानात कितीतरी झाडे उन्मळून पडली होती. पायवाटांवर गुडघाभर चिखल साचला होता. डास चिलटांचा उपद्रवही वाढला होता. विजय, सचिन आणि योगेश तिघेजण पहिल्याच दिवशी मेटाकुटीला आले. मी बजावल्याप्रमाणे दिवसाचा उजेड संपण्याआधीच त्यांनी एका तळ्याकाठी कॅम्प ठोकला. शेकोटीसाठी लाकडं जमवली. ओढ्यावरून पाणी भरून घेतलं आणि उकळायला ठेवलं. इथे जरी काल परवा पावसाला सुरुवात झाली असली ना, तरी दूर पहाडांवर 8-10 दिवसांपासूनच पाऊस कोसळत असावा मित्रांनो. मला वाटतं आपल्या आधी आलेल्या चौघांनाही अचानक आलेल्या मुसळधार पावसाचा सामना करावा लागला असेल. म्हणूनच त्यांना जगदीश जन्माला शोधायला उशीर झाला, किंवा मग ते स्वतःच रानात भरकटत गेले. विजयने अंदाज बांधला. तुला कसं काय माहीत? हवामान खात्याने सांगितलं होतं का तसं? सचिनने शंका घेतली. प्रत्येक गोष्ट हवामान खातं सांगत नसतं मित्रा. या तलावाच्या पाण्याचा स्तर बघ. 2-3 दिवसांच्या पावसात तलाव इतका भरत नाही. या विस्तीर्ण जंगल आणि पर्वतराजीत पाऊस कमीत कमी 10-15 दिवस तरी आधीच पोचला असणार. आणि या अकस्मात पावसाची तयारी न करता आलेले आपले मित्र नक्कीच त्याच्या तडाख्यात सापडले असतील. विजयने त्याचे शंका निरसन करण्याचा प्रयत्न केला. वा मित्रा विजय, किती अचूक अंदाज बांधलायस. क्षणभर मला चेतनच बोलतोय असा भास झाला. योगेशने त्याचं कौतुक केलं. त्यात काही नाही एवढं मोठं. हे सगळं मला इथे आल्या आल्या कळलं होतं.
पण मी तुमच्यासारख्या बिनअनुभवी पोरांची अक्कल बघत होतो. हळूहळू शिकताय तुम्ही माझ्यासारखे अचूक अंदाज बांधायला. अरे चेतनला सुद्धा हे सगळं कोणी शिकवलं? मीच प्रत्येक मोहिमेत पुढे होऊन त्याचं मार्गदर्शन करत असतो. तुम्ही सुद्धा माझ्या कामाचं नीट निरीक्षण कराल आणि माझा आदर कराल तर एक दिवस चेतनपेक्षाही मोठे गुप्तहेर बनाल, सचिन फुशारक्या मारत म्हणाला. हे ऐकून विजयचा पारा चढला. एक अस्सल सणसणीत शिवी त्याच्या तोंडावर आली होती, पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं. मी त्याला मोहिमेपूर्वीच सांगितलं होतं, मला घेऊन जाण्यास तुम्ही नकार देत आहात. हट्टाने मी तुमच्या सोबत आलो तरी माझी मदत कमी आणि अडचणच जास्त होईल हे मला कळतंय, म्हणून मी इथे थांबतो आणि या दुसऱ्या मोहिमेचं नेतृत्व तुझ्यावर सोपवतो. तुम्ही तिघच आहात, त्यातही एक सचिन आहे आणि त्याचा स्वभाव तुला ठाऊकच आहे. तेव्हा संयम ठेव, पटकन चिडू नकोस, बुद्धीचा वापर कर, आपल्या हृदयाचं ऐक आणि काहीही करून त्या सगळ्यांना सही सलामत घेऊन ये. हे आठवताच विजय शांत झाला. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि शेकोटीवर खिचडीचं भांड चढवलं. काहीच मिनिटात सूर्यास्त झाला, पण एकदम अंधार पडण्याऐवजी गूढ लाल गुलाबी प्रकाश रानभर पसरला. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे झालं असेल कदाचित, असं त्यांना आधी वाटलं, पण 8:30 वाजून गेले तरी तसाच लाल प्रकाश सर्वत्र दाटून आला होता. शेवटी तो प्रकाश नसून लाल धुकं आहे हे त्यांच्या लक्षात आलं. घटना फारच चमत्कारिक होती. त्यांनी पटापट त्या लाल धुक्याचे फोटो काढले. मला पाठवण्याचा प्रयत्न केला, पण रेंज अजिबातच नव्हती. मग बॅटरी वाया जाऊ नये म्हणून त्यांनी ते स्विच ऑफ करून ठेवले. त्यांच्याकडे सॅटेलाईट फोन होता, पण त्याचा वापर 2 दिवसातून एकदा मोहिमेचे अपडेट कळवण्यासाठी किंवा आणीबाणीच्या वेळीच करायचा होता, नाहीतर त्याची बॅटरीही संपली असती. मूर्ख आहात तुम्ही लोक सगळे, खिचडी खाता खाता सचिन ओरडला. काय रे, काय झालं? योगेशने चिडून विचारलं. जर हेलिकॉप्टरने उतरायचंच होतं तर थेट तो बिमाल की कोण राहतो त्या बैलाडिलाच्या डोंगरावर का नाही उतरवलं? असं जंगलात राहायला लागलं असतं का? मग ही नुसती खिचडी खावी लागली असती का? मग ताटात वाढलेली खिचडी पाहून सचिन वैतागला होता. जगात सगळेच तुझ्यासारखे एडच्याप असतात असं वाटलं काय तुला? अरे पहिलं तेच ठरलं होतं, पण बैलाडिलाच्या पहाडांवर हेलिकॉप्टर स्थिर करून दोराची शिडी खाली सोडण्यासाठी एकही सुरक्षित जागा सापडली नव्हती, असं वैमानिक म्हणाला. म्हणूनच आपण या टेकडीवर उतरलो, योगेशने समजावलं. सचिनचं समाधान झालं नसलं तरी आता ताटात वाढलेल्या खिचडीचं काही करता येणार नाही. थोडे दिवस हेच पंचपक्वान्न समजून खायचंय हे लक्षात आल्यावर तो गप्प बसला. उद्या रानात कुठल्या दिशेने जायचं आणि बैलाडिलापर्यंत कसं पोचायचं हे विजयने नकाशावर दाखवलं. मग तिघांनीही थोडी चर्चा केली आणि जांभया येऊ लागल्या तसे झोपायला तंबूत गेले. तिघांना पुरेल असा एकच मोठा तंबू त्यांनी सोबत आणला होता. त्यात आपापल्या स्लीपिंग बॅगमध्ये शिरले. पावसाळी हवा असल्याने थोडा गारठा होता. इथे इतकं गच्च रान असूनही भररात्री सुद्धा रातकिड्यांचं किरकिरणं, घुबडाचं घुमणं, कोल्हेकुई असं काहीच ऐकू येत नाही. हे तुम्हाला थोडं विचित्र वाटत नाही काय? योगेशने विचारलं. ते तर आहेच, आणि हे आसपास पसरलेलं लाल धुकं पाहिलं? असं आधी पाहिलं होतं का कुठे? मला तर हे पूर्ण जंगलच विलक्षण वाटतंय. जर इथे कोणी भरकटलं, हरवलं तर त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही, विजयने दुजोरा दिला. अंदमानच्या सेंटिनल बेटापेक्षा तरी खूप बरं आहे हे जंगल. तिथे तर दिवसा ढवळ्या ते नरभक्षक आदिवासी माझ्या कोवळ्या देहाचा कबाब बनवायला टपले होते. सचिनने चर्चेत उडी घेतली आणि त्याच वेळी तोच भयंकर चित्कार पहाडात घुमला. तिघही झटक्यात उठून बसले. सचिनच्या काळजाचा थरकाप उडाला. कितीतरी वेळापासून त्याच्या पोटात 2 नंबरची कळ उठत होती, पण एवढ्या अंधारात आणि विचित्र लाल धुक्यात एकट्याने झाडीमागे जाण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. सकाळपर्यंत आपण कसा तरी तग धरू असं त्याला वाटलं होतं, पण हा चित्कार ऐकताच पोटातली गडबड अनियंत्रित झाली. बापरे, ही कुठल्या प्राण्याची डरकाळी? योगेशने विचारलं. प्राणी? मला वाटतं एखादा राक्षसच फिरत असावा या जंगलात.
आणि त्याने एखादी शिकार साधली असावी. विजयने गंभीर स्वरात म्हटलं. चला पाहून येऊया. तुम्ही आसपास बघा, मी जरा तंबू मागे जाऊन मोकळा होऊन येतो. सचिन तोंड वेडं वाकडं करत म्हणाला. या अशा धोकादायक प्रसंगी सुद्धा असली घाणेरडी कामं कशी काय सुचतात तुला? योगेशने चिडून विचारलं. धोकादायक प्रसंग उद्भवला म्हणूनच घाईवर आलंय ते घाणेरडं काम. नाहीतर मी कंट्रोल ठेवला असता कसा तरी सकाळपर्यंत, सचिन दयनीय स्वरात म्हणाला. शब्दांचे खेळ कसले करतोयस? सरळ सांग ना. रानातला तो भयंकर चित्कार ऐकून फाटली तुझी. योगेशने संधी साधली. नको मित्रा, माझ्या असहाय्यतेचा फायदा घेऊस. वेळ आणीबाणीची आहे. चला लवकर बाहेर, सचिनने कळवळत विनंती केली. औरंगाबादमध्ये अंधाऱ्या वाटेवर ते किर्गिज दिसले ना, तेव्हाही हा असाच घाईवर आला होता. तपास राहतो बाजूला आणि याचं नको तेच चाललेलं असतं. योगेशने जुन्या आठवणी बाहेर काढल्या. ठीक आहे, जाऊया आपण बाहेर. तो कुणाचा भयप्रद चित्कार होता याचा अंदाज घ्यावाच लागेल, विजयने म्हटलं. सचिनचा चेहरा खुलला. कशाला जायचं बाहेर? तिथे खरंच एखादं हिंस्त्र शॉपद वगैरे असेल तर आपण तंबूतच अधिक सुरक्षित नाही का? आणि हीच अवस्था आपल्यावर ओढवली असती तर हा आला असता का आपल्यासोबत बाहेर? उलट नाही ते ऐकवलं असतं ते वेगळंच. योगेशने सचिनवर जणू सूड उगवायचंच ठरवलं होतं. असं? ठीक आहे, मग मी इथेच मोकळा होतो. पुढे जे काय होईल ते रात्रभर तुम्हा दोघांना भोगावं लागेल. सचिनने निर्वाणीचा इशारा दिला आणि नाईलाजाने तिघांनाही तंबूबाहेर पडावंच लागलं. खबरदारी म्हणून विजयने गन सोबत घेतली होती. तुम्ही दोघं जास्त लांब जाऊ नका. कोण असेल त्या रानात काय ठाऊक. सगळं लाल लाल दिसतंय त्यात. मी पण फार लांब जाणार नाही. इथे तंबू मागेच बसतो, सचिन म्हणाला. तंबू मागेच बसतो काय? रात्रभर झोपायचं आहे आम्हाला तंबूत. वासाने मारायचा प्लॅन आहे काय तुझा? कॅम्पिंगचा नियम काय सांगतो? ही असली कामं तंबूपासून दूर एका झाडीत उरकावी, विजय खेकसला. फार दूर झाडीत? अरे मघाशी तो आवाज ऐकलास ना? तोच प्राणी तिथे झाडीत दबा धरून बसला असेल तर परत येईन काय मी? सचिन भयभीत होत म्हणाला. घाबरू नकोस, काही होणार नाही. आता जो भयंकर दुर्गंधीचा विस्फोट होणार आहे त्याने सर्व पशुपक्षी दूर पळून जातील, योगेशने टोमणा मारला. ठीक आहे, मग मी या जवळच्याच झाडीत जातो. मध्ये मध्ये तुम्हाला हाका मारत राहीन. तुम्ही ओ देत राहा. जास्त दूर जाऊ नका. बघा सगळं कसं लाल लाल झालंय, सचिन पाण्याची बाटली उचलून घेत म्हणाला. हो, सगळं लाल लाल झालंय आणि तुझी पिवळी होण्याची वेळ आली आहे. पळ आता लवकर, काय ते उरक, योगेश म्हणाला. आणि विजयला त्याही परिस्थितीत हसू आवरता आलं नाही. सचिन जवळच्याच झाडीमागे दिसेनासा झाला, पण त्यानंतर छोट्या मोठ्या विस्फोटांचे आवाज मात्र ऐकू येत राहिले. फार दूर जाणार नाही असं सचिनला त्यांनी सांगितलेलं असलं तरी असह्य वास आणि किळसवाणे विस्फोट ऐकून त्यांना दूर जावंच लागलं. त्या लाल धुक्यात वाट भरकटणं अगदी सोपं होतं. म्हणून मागे तंबूत लावलेल्या दिव्यापासून फार लांब जायचं नाही असं त्यांनी ठरवलं. 100-1 पावलं ते चालले असतील. अजूनही मागे तंबूतील उजेड धुरकट दिसत होता. अचानक योगेशला त्यांच्या जवळच्या झाडावर हालचाल जाणवली. त्याने हातातील टॉर्चचा उजेड तिथे फेकला, पण फांद्यामध्ये येत असल्याने नीट काही दिसलं नाही. तिथे एखादं वटवाघूळ असावं असं वाटून ते माघारी जायला वळले. तोच त्या झाडावरून उग्र गुरगुर ऐकू आली. दोघांच्याही अंगावर काटा उभा राहिला. विजयने पटकन मागे खोचलेली बंदूक बाहेर काढली. ते हळूच मागे वळले, आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि हबकूनच गेले. झाडावर चक्क 6-7 फूट उंच बिभत्स असं झुरळासारखं कोणीतरी बसलं होतं. लाळ गाळत त्यांच्याकडे पाहून गुरगुरत होतं. लगेच त्या प्राण्याने आपले काळेकुट्ट पंख उघडले, जणू झेप घेण्याच्या तयारीत असावं. सावध असलेल्या विजयने पटकन आपली बंदूक सरसावली आणि त्याच्या दिशेने गोळी झाडली. तो झुरळासारखा प्राणी फांदीआड लपला, पण त्या जोरदार आवाजाने झाडावर एकच खळबळ माजली. त्याच आकाराचे शेकडो प्राणी एकाएकी झाडावरून उडाले. म्हणजे त्या झाडाला फांद्या नव्हत्याच, ते प्राणीच ते झाड झाकोळून बसले होते.
ती सर्वच्या सर्व अवाढव्य झुरळं उडत त्यांच्याच दिशेने येऊ लागली. लाल धुक्याला चिरत विजय आणि योगेश तंबूच्या धुसर उजेडाकडे धावू लागले. पाठलाग करणाऱ्या त्या विचित्र झुरळांचा कर्णकटू चित्कार आसमंत दणाणून सोडू लागला. गोळीचा आवाज ऐकताच सचिनने झुडपाडून डोकं बाहेर काढलं आणि वर पाहिलं. तो जे काम करायला आला होता ते उरकलं नव्हतं, पण वर उडणारा शेकडो महाकाय झुरळांचा थवा पाहताच पुढे काही करायचं त्याला भानच राहिलं नाही. तो सशासारखा टुणकन उडी मारून झुडपाच्या बाहेर पडला आणि चित्त्याच्या वेगाने तंबूकडे धावला. मागोमाग विजय आणि योगेशही तंबूत शिरले. वर शेकडो राक्षसी झुरळांचा थवा कितीतरी वेळ कर्णभेदी गोंगाट करत घिरट्या घालत होता. कधीतरी ते सर्वच्या सर्व तंबूवर तुटून पडतील आणि या टिचभर तंबूचा त्यांच्या राक्षसी शक्तीपुढे निभाव लागणार नाही याची त्यांना खात्री होती. ते जीव मुठीत घेऊन बराच वेळ बसले, पण काहीच भयंकर घडलं नाही. सुदैवाने तो थवा आपोआपच दूर निघून गेला. तिघांनी सुटकेचा निश्वास सोडला. तंबूतील हवेत मात्र दुर्गंधी पसरली होती. कसली हे तिघांना ठाऊक होतं, पण झाल्या घटनेने घाबरलेले तिघे एकमेकांशी काहीच न बोलता झोपी गेले. आज विजय, सचिन आणि योगेशला अरण्यात जाऊन 1 दिवस झाला होता. मी त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण ते अनरिचेबल होते. नक्कीच दाट जंगलात पोचले असावेत. उद्या त्यांनी सॅटेलाईट फोनने संपर्क साधून खुशाली कळवलीच असती. ठरलंही तसंच होतं. मी माझ्या अंधाऱ्या खोलीतून बाहेर पडलो. डोकं अजूनही ठणकत होतं, पण नेहमीच झालं की वेदनांचीही सवय होऊन जाते. डॉक्टर म्हणाले होते त्याप्रमाणे इस्पितळात ॲडमिट होण्याची पाळी आली नाही हे नशीब. हॉटेलच्या रिसेप्शनमधील सोफ्यावर विशाल वर्तमानपत्र वाचता वाचताच झोपी गेला होता. मी त्याला उठवलं नाही, कारण बिचारा रात्रभर माझ्या तब्येतीची चौकशी करत जागाच होता. मी हॉटेलच्या प्रशस्त अंगणात आलो. ढगाळ वातावरण असल्यामुळे प्रकाश नजरेला तितकासा बोचत नव्हता. मी दूरच्या पहाडांकडे नजर टाकली. काळ्या ढगांनी त्यांना वेढा घातला होता. रानात नक्कीच मुसळधार पाऊस कोसळत असणार. मला त्या 7ही जणांची काळजी वाटू लागली. कुठे असतील, काय करत असतील? एरवी आपण प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून गेलो, पण आज आपलेच मित्र संकटात असताना काही करू न शकण्याची ही अगतिकता काळजाला बोचत होती. मी पुन्हा एकदा विजयला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण अनरिचेबल. मग मोठ्या आशेने राजेशचाही नंबर लावला. तोही संपर्क क्षेत्राच्या बाहेरच होता. पुन्हा एकदा मनावर नैराश्याचे मळब दाटून आले. स्वतःची चीड येत होती, त्रास होत होता, पण सांगायचं कुणाला? सोबत विशालशिवाय कोणीच नव्हतं आणि माझी वेदना त्याला सांगून त्याची मानसिक शांतता मला ढळू द्यायची नव्हती. त्याचवेळी फोनचा मेसेज टोन वाचला. तो गार्गीचा मेसेज होता. हॅलो प्रोफेसर, कसा आहेस आता? अरे हो, एक सांगायचं राहूनच गेलं नाही का गडबडीत? प्रतापपुरातून परतल्यावरही गार्गी आणि मी एकमेकांच्या संपर्कात होतो. एक राजकुमारी आणि एक गुप्तहेर हे संबंध मागे पडून घनिष्ठ मैत्रीचे नवे नाते तयार झाले होते. नेहमीप्रमाणे ठीक आहे, मस्त, एकदम ओके वगैरे गुळगुळीत उत्तरे न देता बोटे आपोआपच मनातली खदखद मोबाईलच्या बटनांवर टाईप करू लागली. मी मस्त आहे, आम्ही सगळेच छान आहोत असं सांगायला मला नक्कीच आवडलं असतं, पण परिस्थिती खरंच खूप वाईट आहे. इतकी वाईट की जेवढी आधी कधीच नव्हती. यापूर्वी कुठल्याच मोहिमेत, कुठल्याच संकटात मला इतकं नैराश्य आलं नव्हतं, कारण आम्ही एकत्र होतो आणि तीच आमची सर्वात मोठी ताकद होती. पण आता अगदी मोडून गेल्यासारखं वाटतंय. कण विखुरलाय. चौघांचा अद्याप काहीच पत्ता नाही. तिघं त्यांना शोधण्यासाठी गेल्यात. मी आणि माझ्यासोबत विशाल इथे माझ्या डोकेदुखीमुळे हैराण बसलोय. डोक्यात रोजच घणाचे घाव पडत आहेत. शरीर कधी नव्हे इतकं कमजोर झालंय. परंतु त्याहून वेदनादायी काय आहे सांगू? हतबलता. मित्रांसाठी काहीच करू न शकण्याची हतबलता. ते कुठल्या तरी भयंकर संकटात आहेत हे उमगूनही त्यांच्या मदतीला जाऊ न शकण्याची हतबलता. आपलंच दुःख घेऊन दिवसभर अंधाऱ्या खोलीत पडून राहण्याची हतबलता. तुला खरं सांगू का, इथे आल्यापासून एकही क्षण मला शांत झोप कशी ती लागली नाही. डोळे मिटतो ते फक्त औषधे आणि वेदना यांनी येणारी ग्लानी
बेहोशी नाही तर गुंगीमुळेच. आणि आता तर चमत्कारिक भासही सतावू लागलेत. मला ठाऊक आहे ते भास नाहीत, ती कसलीशी पूर्वसूचना आहे किंवा इशारा समजूया हवं तर, पण कसला? हल्ली झोपच येत नसल्याने स्वप्नेही साथ देत नाहीत. ती कितीही भयंकर असली तरी संकटांची चाहूल लागायची, खबरदारी घेता यायची. आता तर सगळं निव्वळ देवाच्या भरवशावर चाललंय. बाकीचे जिथे असतील तिथे आपापल्या परीने ओढवलेल्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत असतील याची मला खात्री आहे. पण मी काय करतोय आणि हे किती दिवस चालणार? दुर्दैवाने कुणाचं काही बरं वाईट झालं तर जबाबदार कोण? मी आणि विशाल सोडलो तर बाकीचं आपलं अर्धकाळीच मुंबईत ठेवून आले आहेत. ही ताटातूट किती असह्य असेल. रोजच्या रोज जवळपास प्रत्येकाच्या घरातून एकतरी फोन चौकशीसाठी येऊन जातो. विशाल कसाबसा त्यांच्या प्रश्नांचा भडीमार सहन करतो, खोटी खोटी उत्तरे देतो. पण हे सगळं कुठवर चालणार? प्रश्न बरेच आहेत आणि आयुष्यात पहिल्यांदाच माझ्याकडे कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नाहीत. मी लांबलचक व्यथा टाईप केली आणि सेंडचं बटन दाबलं. गार्गीला मेसेज मिळाला, पण तिने तो अद्याप वाचला नव्हता. राजकुमारीसुद्धा आपल्या कर्तव्यात व्यस्त असावी. मी हॉटेलच्या अंगणातील हिरवळीवरून उगाच संथ पावलांनी एरझारा घालत होतो. पिडणारी डोकेदुखी, गळाठून गेलेलं शरीर आणि मनावर साचलेली नैराश्याची धूळ यामुळे आसपासचं निसर्ग सौंदर्यही मोहक वाटेना. दूर पहाडांवर बरसणारे मेघ आता रिसॉर्टच्या जवळ येऊन ठेपले. कुठल्याही क्षणी पावसाला सुरुवात झाली असती. मी चालत चालत रिसॉर्टच्या बराच मागे आलो होतो. पावसात भिजू नये म्हणून पुन्हा पावलं ओढीत मागे जायला निघालो, पण पावसाने गाठलंच. तो समोरच्या दुमजली रिसॉर्टवर जोरदार बरसू लागला. शेजारच्या स्विमिंग पूलमधील पाण्यातही पावसाचे थेंब तिरकस उड्या घेऊ लागले. सर्वत्र पाऊस बरसू लागला. धुकं दाटून आलं. झाडे भिजू लागली. गवत चिंब झालं. उडणारी पाखरेही भिजली. फक्त मी भिजत नव्हतो, कारण पाऊस माझ्यावर कोसळतच नव्हता. जणू माझ्या अवतीभवती पाऊसरोधी आवरण तयार झालं असावं. जणू मी एक अदृश्य छत्रीच घेऊन वावरत आहे, किंवा मग माझ्या भोवती एक मायावी घुमट तयार झाला असावा.